साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. सोलापुरात हुतात्मा चौक इथं राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मनपा अधिकारी संजय धनशेट्टी, मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षा श्रीदेवी फुलारे, अशोक लामतुरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग माजी सदस्य सुरेखा लामतुरे, मधुकर गवळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान माजी नगरसेविका तसेच उत्सव अध्यक्षा श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रोहिदास मध्यवर्ती उत्सव मंडळास महाराजांची 5 लाख रुपयांची 11 फुटी मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली. सोलापुरात प्रथमच अशा भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानं समाज बांधवांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. आधीच्या पिढीला कळलं म्हणून आजपर्यंत आपल्यामध्ये अधिकाऱ्यांची संख्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज मुलं आपल्या पिढीमध्ये शिकत आहेत आणि तीच परंपरा आपण वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला राज्यघटनेत आरक्षण मिळालं, पण त्या आरक्षणाचा खऱ्या अर्थानं फायदा आणि एक चांगला विचार सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप मी जवळून बघितलेलं आहे. लामतुरे साहेबांची माझी आजची ओळख नाही आहे, मी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य माणसाचं काम करताना जवळून बघितलंय. म्हणजे आपल्याकडे असलेलं पद हे किती महत्वाचं असते आणि त्याच्या पदाचा आपण लोकांना किती फायदा देऊ शकतो त्याचं उदाहरण या स्टेजवर बसलेले बरेचसे मंडळी आहेत. आज त्यांचं काम पण तुम्ही बघितलं असेल. त्यांनी काय फक्त समाजासाठीच काम केलं असं नाही आहे. मुस्लिम कब्रस्तान असेल, विविध विषयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं सोलापूर महापालिकेमध्ये आंदोलन केले, कदाचित त्यांच्या मांडणी कुणाला कळली नसेल, पण त्याच्या मागचा भाव खूप महत्वाचा होता. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन देण्याकरता त्यांनी आजपर्यंत जे आंदोलन उभं केलं ते खूप महत्वाचं ठरलं आणि त्यांनी घेतलेल्या आंदोलनाला किंबहुना बरेचदा यश सुद्धा आलेलं आपण बघितलेलं. विचाराचा वारसा पुढं चालवायचा आहे, पुढच्या पिढीला आपल्याला ते द्यायचं आहे. आणि खरं तर आपण श्रीदेवीताईंचे मी या निमित्ताने खूप आभार मानते की एवढी चांगली मूर्ती आज आपल्या सोलापुरात पहिल्यांदाच आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि आता ही मूर्ती बघून परत एकदा प्रेरणा सर्वांना मिळाली. खूप जणांना लहान मुलांपासून आज ही रोहिदास महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर मनामध्ये त्यांच्या परत एकदा हे प्रेम भाव निर्माण होतील. खरं तर संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभरामध्ये रोहिदास महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांच्या दोह्यातून त्यांनी जी प्रेरणा दिली आपल्या सर्वांना ती अतिशय उत्तम आहे आणि ते एक महान संत म्हणून गणले गेलेले आहेत. प्रतिष्ठापनेनिमित्त मान्यवरांनी जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देताना संत रोहिदास महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी यावेळेस करण्यात आली. खरं आज मला बापूंनी सांगितल्याप्रमाणे लांबून बघितलं की ही मूर्ती एवढी मोठी छान पद्धतीने झालं आणि खरं एक इच्छा होती की आज समाजाने आज आपल्याला या समाजामुळेच फुलारे मॅडमला आज महानगरपालिकेमध्ये आम्ही 2 वेळा निवडून आलो. मग समाजासाठी काहीतरी तू कर असं मी या ठिकाणी वारंवार सांगितलं. आताच तुम्ही सांगितल्या पद्धतीने आपण सभागृहात होता, मॅडम होते, आपण ज्या ठिकाणी नाना पालिकेजवळ आपण मंजूर केलं सगळे एकमताने आणि पुढचंही जे देखील आता सांगितलं तुम्हाला शुभेच्छा आहे. पुढेही महापालिकेत तुम्ही दोघे राहणार आहेत आणि आपण ते मोठ्या प्रमाणात आपण करावं जेणेकरून महाराष्ट्रातून सर्व लोक या ठिकाणी चरमकार समाजाने या चौकात आपण जे पुतळा बसवतो त्याचा मोठ्या प्रमाणात व्हावं आणि असंच आपण या समाजाकडे बापूने असो किंवा अन्य असो आणि खरं तर आत्ताच म्हणल्यासारखं लामतुरे साहेब असो, आमचे संजय बाबा असो, अत्यंत कटिबंधक आज मी सकाळधरनं होतो. मला 3 वाजल्यापासून मला संजय बाबा सोडले नाहीत शिंदेने. आज या ठिकाणी खरं तर संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं आपण स्थापना केलेलं होतं. कारण सीपी साहेब येणार होते. आपली मूर्ती येण्यामध्ये थोडी लेट झाल्यामुळं सीपी साहेबांचा प्रोग्राम असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेले. कारण की मूर्ती एवढी छान होती की थोडं वेटिंग करावंच लागतंय. आणि खरं तर पूर्ण चर्मकार समाजाचे जे काही आपले बांधव आहेत त्यांनी सुद्धा येऊन सनी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि जे अमोल बापू शिंदे, धनशेट्टी साहेब, सुरेखाताई लामतुरे, संगीताताई जाधव आणि माझे सर्व चर्मकार बांधव आणि माझे चर्मकार सर्व बहिणी, कारण आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीने
जयंती साजरा करायला बघतो, पण ह्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने केली, कारण की अनेकदा संत हृदय महाराजांची मूर्ती आपण बसवली होती. खरं तर आमच्या मिस्टरांना एक आवड होती की त्यांनी म्हणले की आपण आपल्यातर्फे एक समाजासाठी एक मूर्ती देऊया म्हणून त्यांनी अचानक केले. मलाही सांगितले नव्हते आणि ती मूर्ती कशी बनवली, केवढी फुटाची बनवली ते पण सांगितले नव्हते. त्याच्या अचानकच आम्हाला आल्यानंतर कळालं की 10 फुटाची मूर्ती असल्यासारखी आहे. आणि खरं तर मला खूप अभिमान वाटेल बघते की मी चर्मकार समाजामध्ये असल्यासारखे, कारण की चर्मकार समाजामध्ये आपण आपल्या जातीवर गर्व केला पाहिजे.